नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्वा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये राकेशने अंजलीचे कान भरलेले आहेत म्हणून अंजली जाब विचारण्यासाठी अर्णव आणि ईश्वरीकडे येते आणि सगळ्यांच्या समोर ती आता ईश्वरीला म्हणते की त्या दिवशी घरामध्ये कोणीही नव्हतं, त्या दिवशी तू यांच्या रूममध्ये गेली होतीस. यांना जाळ्यात फसून मात्र त्यांना घराच्या बाहेर काढण्याचा तुमच्या दोघांचा प्लॅन आहे. तर तेव्हा ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे पाहत असतात. तर राकेश म्हणतो की हो, या लोकांना जर आता माझा खरंच इतका मोठा प्रॉब्लेम असतो तर त्यांनी माझी काळजी घेतली असती का माझ्या तनूची. तेवढ्यात वल्लरी मात्र आता ती जी सायकल आहे तर ती सायकल घेऊन येते आणि म्हणते की आता हे जे काही रोलरच्या या तुटलेल्या चाकावरून कळतच आहे की कर्णिकाची हे किती काळजी घेतात. ईश्वरी रडतच म्हणते की मामी नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे, आमची दुश्मनी इतक्या छोट्याशा बाळाशी सुद्धा असेल का. त्यावरती अंजली म्हणते की हो, यांच्याशी तर आहे ना, तू मुद्दाम त्यांच्या रूममध्ये त्या दिवशी गेली होतीस. अगोदर मात्र हिच्या आईने आपल्या वडिलांना नादाला लावलं आणि आता मात्र ही आणि माझ्या नवऱ्याच्या नादाला लागणार आहे. तर तेव्हा आता हे ऐकल्यानंतर अर्णवला फारच राग येतो. अर्णव लगेच आता ताईवर हात उगारतो आणि तिला मारायला जातो. तेव्हा जोरात ताई असे ओरडतो. तेव्हा आता ईश्वरीला फार मोठा धक्का बसतो आणि ईश्वरी आणि अर्णव पाहतच असतात. अर्णवने ताईवर आज हात उगारलेला आहे हे बघून मात्र अंजलीला फार मोठा धक्का बसतो आणि अंजली सुद्धा पाहत असते. आणि राकेश आणि वल्लरीला तर हेच हवं असतं की आता काही झालं तरी या दोघांमध्ये भांडण लागावे म्हणून. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.